नमस्कार. परीच्या शाळेमध्ये होते ओपन हाऊस आणि परीच्या शाळेतच मल्हारला पण ॲडमिशन मिळालं आहे. फर्स्ट टाईम मल्हार स्कूलला जाणार आहे. सो त्याचं पण ओरिएंटेशन आणि ओपन हाऊस होतं. सगळा वर्षभराचा स्कूल सप्लाय दोघांचाही सबमिट करायचा होता. काही स्कूलमध्ये पहिल्या दिवशी स्कूल सप्लाय सबमिट करायचा असतो, पण इथे ओपन हाऊसला सबमिट करायचा होता. परीला स्कूलला जायला खूप आवडतं आणि तिची ऑलमोस्ट पावणे 3 महिन्याची सुट्टी होती आणि या Are you सुट्टीमध्ये दोघांनी excited? मिळून असं डोकं उठवलं होतं, काय सांगायचं. टू बॅग्स. ही एक बॅग परीची आणि ही एक बॅग मल्हारची आहे. या स्कूल सप्लायमध्ये अभ्यासाची पुस्तकं सोडून नोटबुक्स, नॅपकिन, सॅनिटायझर, बँडेड, अजून थोडे कलर्स, हँडवॉश, झिपलॉकच्या बॅग्स, अजून छोट्या-मोठ्या गोष्टी हे सगळं होतं. आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे आमची ऑफिसमध्ये एंट्री केली गेली आणि त्याच्यानंतर आम्हाला गेट पास दिले, जे आपल्याला आपल्या कपड्यांवरती लावायचे होते. हा कॅफेटेरिया आहे जिकडे मल्हारचं प्री-केचं ओरिएंटेशन होतं आणि ते झाल्यानंतर आम्ही मग त्याच्या क्लासरूममध्ये गेलो. क्लासरूममध्ये गेल्यावरती मल्हारला त्याच्या 2 टीचर भेटल्या. इथे लहान मुलांसाठी 2 टीचर असतात आणि ही मल्हारची टीचर आहे. जो स्कूल सप्लाय आणला होता तो त्या ठिकाणी ठेवायचा होता. सो हे सगळं काम परी आणि मल्हार करत होते. क्लासरूमच्या आतच इथे बाथरूम आहे आणि वॉश बेसिन पण आहे. ही मल्हारची पहिली शाळा आणि हा त्याचा क्लासरूम आणि दिवसभरामध्ये मल्हारचं सगळं शेड्यूल म्हणजे ती लोकं काय करणार, किती वाजता त्यांचा लंच ब्रेक असणार, स्नॅक ब्रेक असणार, हे सगळं टीचरने दिलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 तास त्यांना झोपायचं पण आहे. सो झोपण्यासाठी त्यांना आपण स्लीपिंग बॅग प्रोव्हाईड करायची, आपलीच आपण द्यायची आहे. म्हणजे प्रत्येक मुलगा आपलंच यूज करेल. ती स्लीपिंग बॅग आम्ही नंतर सबमिट केली. सो अशा प्रकारची ती काहीशी स्लीपिंग बॅग असते. त्यानंतर आम्ही सगळा स्कूल सप्लाय घेऊन गेलो परीच्या क्लासमध्ये आणि तिथे जाऊन पाहिलं तर तिथे होते पेडल डेस्क. भारी ना? परी हे पाहून तर खूप खुश झाली. आम्ही हे पेडल डेस्क फर्स्ट टाईम बघत होतो म्हणून तिच्या टीचरला विचारलं. ती म्हणाली मुलांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी आणि फोकस, बिहेवियर यासाठी असे पेडल डेस्क असतात. सगळ्या शाळेमध्ये फक्त 2 क्लासमध्येच असे पेडल डेस्क आहेत आणि परीला त्याच्यापैकी 1 क्लास मिळाला आहे. तिच्या टीचरने सगळ्या स्टुडंटसाठी नावाचे असे टॅग बनवले होते. टीचरला भेटून मग आम्ही निघालो. बाकी परीचं स्कूल आधी आणि मल्हारचं 1 आठवड्याने सुरू होणार होतं आणि या एक्साइटिंग अशा पेडल डेस्कवरती मल्हारने पण जरा चान्स मारून घेतला. तिथल्या स्कूलमध्ये सर्व्हिस डॉग पण असतात आणि परी मल्हार त्याच सर्व्हिस डॉगला पेट करत होते. पण पहिल्यांदा त्यांनी विचारलं की मी पेट करू का? आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. चला बाय.